Welcome to Kannada Master Class. Fourth Standard ಕಲಿ ಕನ್ನಡ ಲೆಸನ್ ಹಂಚಿ ತಿನ್ನೋಣ ಅಭ್ಯಾಸ ಅ ಆವರಣದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟ ಪದಗಳಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಪದ ಆರಿಸಿ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ತುಂಬಿರಿ मतलब ब्रैकेट में दिए हुए सही वर्ड्स को सिलेक्ट करें और खाली जगह में लिखें। फर्स्ट ನೀವು ಇಬ್ಬರು डैश ಹೋಗುವ ಹುಡುಗರು डैश में आएगा शालेगे मतलब तुम दोनों स्कूल जाने वाले लड़के हो। सेकंड जಗಳ ಮಾಡಿ ಏನು डैश डैश में आएगा लाभवाಯಿತು मतलब झगड़ा करके क्या फायदा हुआ। थर्ड ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ತಪ್ಪನ್ನು ತಿದ್ದಿಕೊಳ್ಳುವ डैश ಅಲ್ಲವೇ डैश में आएगा मनस्सिದೆ मीनिंग तुम्हें गलती सुधारने का मन है ना। फोर्थ ಆ ಹಣ್ಣನ್ನು ಹಂಚಿ डैश ಇಬ್ಬರಿಗೂ ಸಂತೋಷವಾಗುತ್ತಿತ್ತು डैश में आएगा तिंदिद्दरे मीनिंग अगर वो फल बांट कर खा लेते तो दोनों को खुशी होती। ಆ ಈ ಕೆಳಗಿನ ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ತಪ್ಪಾಗಿರುವುದನ್ನು ಸರಿಪಡಿಸಿ ಬರೆಯಿರಿ मीनिंग नीचे सेंटेंसेस दिए गए हैं उनको सही करके लिखना है। फर्स्ट ಬಾಳು ಮತ್ತು ಸೇತು ಒಂದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು बालू और सेतु एक ही घर में रहते थे। आंसर ಬಾಳು ಮತ್ತು ಸೇತು ಒಂದೇ ವಠಾರದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು मतलब बालू और सेतु एक ही बिल्डिंग में रहते थे। सेकंड ನಮ್ಮ ಆಂಗಳದಲ್ಲಿ ಬಿದ್ದ ಹಣ್ಣು मतलब वो फल हमारे घर के सामने गिरा। आंसर ನಮ್ಮ ಹಿತ್ತಿಲಿನಲ್ಲಿ ಬಿದ್ದ ಹಣ್ಣು आंसर वो फल हमारे घर के पीछे गिरा था। थर्ड ಬಾಳುವಿನ ಕೈಯಿಂದ ಹಣ್ಣನ್ನು ಕದಿಯಲು ನೋಡಿದನು उसने बालू के हाथ से फल को चुराने की कोशिश की। आंसर ಬಾಳುವಿನ ಕೈಯಿಂದ ಹಣ್ಣನ್ನು ಕಸಿಯಲು ನೋಡಿದನು मतलब उसने बालू के हाथ से फल को छीनने की कोशिश की। फोर्थ क्वेश्चन ಹಿರಿಯರು ಕೈಯಲ್ಲಿದ್ದ ಕಲ್ಲು ಬಿಸಿ ಇನ್ನೊಂದು ಹಣ್ಣು ಬೀಳಿಸಿದರು। क्वेश्चन का मतलब है बूढ़े आदमी ने पत्थर फेंककर दूसरा फल गिराया। आंसर ಹಿರಿಯರು ಕೈಯಲ್ಲಿದ್ದ ಬೆತ್ತ ಬಿಸಿ ಇನ್ನೊಂದು ಬೆಳೆಸಿದನು मतलब बूढ़े आदमी ने हाथ में के डंडे को फेंक कर दूसरा फल गिराया। ಈ ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿರಿ एक सेंटेंस में जवाब दीजिए। फर्स्ट ಮಾವಿನ ಮರ ಎಲ್ಲಿತ್ತು
क्वेश्चन का मतलब है आम का दरख्त कहाँ था। आंसर ಬಾಳುವಿನ ಮನೆಯ ಮುಂದಿನ ರಸ್ತೆಗೆ ತಾಗಿ ಮಾವಿನ ಮರವಿತ್ತು। मतलब बालू के घर के सामने सड़क पर आम का दरख्त था। सेकंड, हಣ್ಣು ನೋಡಿ ಯಾರಿಗೆ ಆಸೆಯಾಯಿತು। क्वेश्चन का मतलब है फल को देखकर किसका दिल ललचाया। आंसर हಣ್ಣು ನೋಡಿ ಸೇತುವಿಗೆ ಆಸೆಯಾಯಿತು। मतलब फल देखकर सेतु का दिल ललचाया। थर्ड, ಸೇತು ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ನೋಡಿ ಏನು ಮಾಡಿದ। क्वेश्चन का मतलब है सेतु ने आम का दरख्त देखकर क्या किया। ಸೇತು ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ನೋಡಿ ಕಲ್ಲು ತೆಗೆದು ಒಗೆದನು। सेतु ने आम का पेड़ देखकर पत्थर लेकर मारा। फोर्थ क्वेश्चन, ಮಕ್ಕಳ ಜಗಳವನ್ನು ಯಾರು ನೋಡಿದರು। क्वेश्चन का मतलब है बच्चों को लड़ते हुए किसने देखा। आंसर ಮಕ್ಕಳ ಜಗಳವನ್ನು ಹಿರಿಯೊಬ್ಬರು ನೋಡಿದನು। मतलब एक बूढ़े आदमी ने बच्चों को लड़ते हुए देखा। ಈ ಕೆಳಗಿನ ಮಾತುಗಳನ್ನು ಯಾರು ಯಾರಿಗೆ ಹೇಳಿದರು। नीचे दिए हुए बातें किसने किससे कहे। फर्स्ट, ए बाळू कोडू ಅದು ನನ್ನ हन्नू। ए बालू वो फल मेरा है मुझे दो। ಯಾರು ಹೇಳಿದರು किसने कहा। ಸೇತು ने कहा। ಯಾರಿಗೆ ಹೇಳಿದರು किसको कहा। बाळू को कहा। सेकंड, हन्नू यल्ली बित्तु ಹೇಳು। फल कहाँ गिरा बताओ। ಯಾರು ಹೇಳಿದರು डैश में आएगा बाळू। किसने कहा बाळू ने कहा। ಯಾರಿಗೆ ಹೇಳಿದರು डैश में क्या आएगा ಸೇತುವಿಗೆ। किससे कहा सेतु को कहा। बाळू ने सेतु को कहा। थर्ड, ಕೊಡುವುದಿಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತೀಯಾ। नहीं दूंगा क्या कर लोगे। ये सेंटेंस किसने किससे कहा। ಯಾರು ಹೇಳಿದರು डैश में आएगा बाळू। ये सेंटेंस बाळू ने कहा। ಯಾರಿಗೆ ಹೇಳಿದರು डैश में आएगा ಸೇತುವಿಗೆ। किससे कहा सेतु से कहा। बाळू ने सेतु से कहा। फोर्थ, ಯಾಕೆ ಮಕ್ಕಳೇ ಜಗಳ। बच्चों क्यों झगड़ा कर रहे हो। ये सेंटेंस किसने किससे कहा। ಯಾರು ಹೇಳಿದರು डैश में आएगा ಹಿರಿಯರು। एक बूढ़े आदमी ने ये कहा। ಯಾರಿಗೆ ಹೇಳಿದರು डैश में आएगा ಬಾಳು ಮತ್ತು ಸೇತುವೆಗೆ ಹೇಳಿದರು। ये सेंटेंस एक बूढ़े आदमी ने बाळू और सेतु से कहा। ಉ ಈ ಕೆಳಗಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ 2 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿರಿ। मतलब नीचे दिए गए
सवालात का 2 सेंटेंस में जवाब दीजिए। फर्स्ट क्वेश्चन, ಬಾಳು ಮತ್ತು ಸೇತು ನಡೆಸಿದ ಜಗಳವನ್ನು विवरिसिरी। बाळू और सेतु के बीच झगड़े के बारे में लिखिए। आंसर, ಸೇತು ಮಾವಿನ ಹಣ್ಣನ್ನು ನೋಡಿ ಕಲ್ಲು ಒಗೆದನು। सेतु ने आम का फल देखकर पत्थर फेंका। ಹಣ್ಣು ಬಾಳುವಿನ ಹಿತ್ತಲಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿತ್ತು। फल बालू के घर के पिछवाड़े में गिरा। ಬಾಳು ಆ ಹಣ್ಣು ನನ್ನದು ಎಂದನು। बालू ने कहा, ये फल मेरा है। ಆಗ ಸೇತು ಬಾಳುವಿನ ಕೈಯಿಂದ ಹಣ್ಣನ್ನು ಕನಿಯಲು ನೋಡಿದನು। फिर सेतु ने बालू के हाथ से फल छीनने की कोशिश की। ಆಗಲಿಲ್ಲ, ಇಬ್ಬರು ಜಗಳವಾಡಿದರು। मगर फल छीन न सका और दोनों आपस में लड़ने लगे। सेकेंड क्वेश्चन, ಹಿರಿಯರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೀಡಿದ ಹಿತವಚನವೇನು? मीनिंग, बूढ़े आदमी ने बच्चों को क्या नसीहत दी? आंसर, ಹಿರಿಯರು ಮಕ್ಕಳಿಗೆ। बूढ़े आदमी ने बच्चों से कहा, ನೀವಿಬ್ಬರು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗುವ ಹುಡುಗರು। तुम दोनों स्कूल जाने वाले लड़के हो। ಜಗಳವಾಡಿ ಏನು ಲಾಭವಾಯಿತು? लड़ाई करके क्या फायदा हुआ? ಆ ಹಣ್ಣನ್ನು ಹಂಚಿ ತಿಂದಿದ್ದರೆ ಇಬ್ಬರಿಗೂ ಸಂತೋಷವಾಗುತ್ತಿತ್ತು। अगर उस फल को बांट कर खा लेते तो दोनों खुश होते ಎಂದು ಹಿತವಚನ ಹೇಳಿದರು। ऐसे बूढ़े आदमी ने दोनों बच्चों को मशवरा दिया। ಭಾಷಾಭ್ಯಾಸ, ಈ ಪದಗಳನ್ನು ಬಳಸಿ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪದಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ। वाक्य रचिसिरी। राइट दी अपोजिट वर्ड्स का इस्तेमाल करते हुए फर्स्ट अपने सेंटेंसेस बनाएं। अपोजिट वर्ड, फर्स्ट निराशे, सेकंड आंसर ನಂಬಿಕೆ ತಾಗಿ ತೆಂಗಿನ ಮರವಿದ್ದು। अपनंबिके मीनिंग, सड़क के किनारे एक नारियल था। अपोजिट वर्ड, निसंदेह हितलु। फोर्थ ಅನುಕೂಲ, ನಮ್ಮ ಹಿತ್ತಲಿನಲ್ಲಿ अपोजिट वर्ड टोमेटो मरಗಳಿವೆ। मीनिंग, हमारे घर के पिछवाड़े में टमाटर का पेड़ है। थर्ड विपरीत आंसर ನನಗೆ विपरीत हसीवागित्तु। मीनिंग, मुझे बहुत भूख लगी थी। फोर्थ बेत्त आंसर ಅಜ್ಜ ಬೆತ್ತ ಬಿಸಿ ಹಣ್ಣು ಬೀಳಿಸಿದರು। मीनिंग, दादा ने लकड़ी फेंक कर फल गिराया।